MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH नेवाशावरून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आता अहिल्यानगर शहरामध्ये दाखल झालेली आहे। ही सगळे वारकरी जे आहे ते भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे। ही दिंडी जी आहे साधारणतः एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती ही दिंडी आहे आणि वारकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगा, दिंडी सोहळा जो आहे पहिल्यांदाच निघालेला आहे, कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे? अगदी आळंदी आणि देऊप्रमाणेच उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येतो। ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेलं श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणावरून सोहळा या रूपामध्ये प्रथमताच अनेक दिंड्या एकत्रित होऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि मोठं आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येतंय। किती दिंड्या आहे मध्ये सहभाग झालेल्या, किती वारकरी आहे, कसं सगळं नियोजन आहे? 20-22 दिंड्या यामध्ये लहान मोठ्या असलेल्या यामध्ये सहभागी आहेत आणि जवळ 8-10 हजार भाविक वारकऱ्यांची संख्या यामध्ये असलेली दिसते। कसं वातावरण आहे? सगळे जे पंढरपुराच्या दिशेने चाललेले आहे, काय मनामध्ये भावना आहेत, काय सांगा? अगदी आळंदी आणि देऊवरून ज्याप्रमाणे पंढरपुराकडे पालखी सोहळे जातात, अगदी त्याच पद्धतीनं हा सोहळा प्रथमतः यावर्षी नेवाशावरून निघालेला आहे आणि आळंदी आणि देऊच्या दिंडीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये चालण्याचा अनुभव असलेले अनेक वारकरी, बहुतांशी वारकरी यामध्ये सहभागी झालेले असल्यामुळं त्या आळंदी आणि देऊच्या आणि या सोहळ्यामध्ये काही फारसा फरक आहे असं वाटत नाही। निश्चित ज्या पद्धतीने आळंदीचे दिंडी असते त्याच पद्धतीने हा दिंडी सोहळा आहे, तोच अनुभव जो आहे तो इथल्या वारकऱ्यांना मिळत असल्याची भावना जी आहे ते या वारकऱ्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्या कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।